श्रोतेहो नमस्कार. आज सकाळी आपण ज्या वेळेला बोलत होतो श्री दादाई दाते यांच्याशी, तर आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे ते या सर्व शैक्षणिक कार्यात आले, सामाजिक समरसतेच्या कार्यात आले, आणि आज आपण आणखीही त्याविषयी आत्ता जाणून घेणार आहोत. 1983ला वर्ष प्रतिपदा होती आणि 14 एप्रिल होता. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस, वर्ष प्रतिपदा डॉक्टर हेडगेवारांचा जन्मदिवस. 1924मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि त्याच्यातून ॲजिटेट आणि ऑर्गनाईज ही त्रिसूत्री दिली. 24मध्येच डॉक्टर हेडगेवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीच्या शिरगावला भेटले आणि ते नंतर नागपूरला गेले आणि 25मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. आता डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार हे दोघेही एकाच वेळी त्यांनी काम सुरू केलं आणि 1983मध्ये दोघांची जयंती एकाच दिवशी तिथीने आणि वाराने आली. म्हणून एक थोर विचारवंत आपल्या देशातले दत्तोपंत ठेंगडी ते पुण्यामध्ये होते. त्याने काही कार्यकर्त्यांना बोलावलं. 13 कार्यकर्ते त्यावेळी होते त्याच्यामध्ये. त्याच्यासमोर त्याने हा विषय मांडला की डॉक्टर आंबेडकरांनी कसला विचार केला. बहिष्कृत हितकारिणी म्हणजे कोण, मूकनायक म्हणजे कोण. हा देशाचाच नागरिक आहे पण त्याला बोलता येत नाही. देशाचाच नागरिक आहे, त्याला बहिष्कृत केलेला आहे. कुणाला बहिष्कृत केलं, हे हिंदूच आहेत. डॉक्टर हेडगेवार काय करत होते, हिंदू संघटन, हा समग्र हिंदू समाजाचं संघटन डॉक्टर हेडगेवार करत होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सर्वांगीण आणि संविधान तर सगळ्या देशासाठीच लिहिलं आहे, पण लोकांच्या मध्ये तोपर्यंत ज्या भावना होत्या त्या त्यांनी त्या समोर मांडल्या. त्या दोन महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे केलं पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं समरसता मंच. अशी सुरुवात आहे. अशी सुरुवात. ते जे नाव दिलं त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे असं आलं. ही 83मध्ये सुरू झाली, चर्चा सुरू झाली आणि 85मध्ये मी संघाचा महाराष्ट्र प्रांताचा सहकार्यवाह झालो. महाराष्ट्र प्रांताचा सहकार्यवाह कार्यवाही एक मोठी पोस्ट होती, एका अर्थी एक्झिक्युटिव्ह चीफ ज्याला म्हणता येतील अशी ती होती. तर मी सहकार्यवाह झालो आणि त्यावेळी एका संघाच्या बैठकीत असं आलं की समरसता मंचाचा हा जो विषय आला आहे तो कसा करायचा, हा कुणी करायचा. तर भिकुईदा त्याने करावा. तो वाचतो, काही विषय सांगतो सामाजिक ह्याच्यातला, अनेक वेळा आपल्या विषयात म्हणजे मांडत असतो तो, मग त्याने करावायचा विषय. म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी आली, सामाजिक समरसता मंच. तोपर्यंत 83मध्ये दत्तोपंत ठेंगडी ह्याची स्थापना केली आणि 85मध्ये मीच सहकार्यवाह झालो आणि जबाबदारी माझ्याकडे आली. दत्तोपंत ठेंगडीला विचारायला वेळच नाही मिळाला, स्वतःलाच विचार करावा लागला. मग त्यांची भाषणं, मग ते करत असलेल्या भाषणांचे आलेले वृत्तांत, बाबासाहेब आंबेडकर हे कळले पाहिजेत आपल्याला, असा विषय पुढे आला. मग बाबासाहेबांचा एक समग्र अभ्यास करावा म्हणून जवळजवळ मी त्यांच्यावरची 250 पुस्तकं वाचून काढली. ते जवळपास सगळे माझ्याकडे आहेत. आणि मग मी म्हटलं जोपर्यंत आपल्याला बाबासाहेब कळत नाहीत तोपर्यंत बाबासाहेबांच्यावर जाहीर बोलायचं नाही. त्याच्यानंतर मी बाबासाहेबांच्यावर बोलायला लागलो आणि जवळजवळ सगळ्या देशामध्ये, जवळजवळ सगळ्या राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मी जाहीर सभामधून मांडलेलं आहे, व्याख्यानमालांच्यामधून मांडलेलं आहे, अनेक युनिव्हर्सिटीजमधून मांडलेलं आहे समरसता या आधाराने. आणि समरसता मंचासाठी एक फुले आंबेडकर संदेश यात्रा काढली. 7,000 किलोमीटर फुलेंच्या वाड्यापासून ते दीक्षाभूमीपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून जाणारी, 2 महापुरुषांच्या सगळ्या स्थानातून जाणारी अशी 47 दिवसाची ही जवळजवळ 7,000 किलोमीटरची आम्ही यात्रा काढली. आणि त्याच्यातून एक संघाला सामाजिक विषयात काहीतरी म्हणायचं आहे आणि समाज आम्हाला समजून घ्यायचा, हे त्याच्यातनं अधोरेखित झालं. महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातले जे लेखक, विचारवंत, वक्ते यांना मी ह्या सगळ्या परिसरात आणलं. ही जशी यात्रा जातो तिथं तिथं त्यांना आणलं. अशा सगळ्यातनं एक खूप मोठा, म्हणजे जसं गंगाधर पानतावणे आणले, ते गरुड म्हणून आहेत ते आणले तिथून, घनश्याम तळवटकर एका कार्यक्रमामध्ये आले, खूप मोठी मंडळी, त्याच्यामुळे टेक्सास गायकवाड आले, वेगवेगळ्या कार्यक्रमात आणले. त्याच्यानंतर आम्ही समरसता परिषदा घेतल्या सगळ्या महाराष्ट्रात. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची पण झाली होती, त्या जिल्ह्याच्या परिषदेत मी आलो होतो. मग रत्नागिरी जिल्ह्यात जेवढे सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या सगळ्यांची दिवसभराची परिषद आणि कसा प्रश्न आपण हा सोडवावा अशा तऱ्हेचा आम्ही एक प्रयत्न केला. बौद्ध प्रदर्शनी महाराष्ट्रात 7 ठिकाणी भरवली आणि त्याच्यामधून म्हणजे एका नागपूरमध्ये 4 लाख लोकांची बघितली. ह्या सगळ्या गोष्टीतनं हा विषय सगळीकडे समजत गेला, आमच्याही ज्ञानात भर पडत गेली
आमच्याही विचारामध्ये काम कसं करावं याचं एक नवीन प्रशिक्षण आम्हाला मिळत गेलं आणि अनेक नवीन मंडळी जोडली गेली. असं सगळं चालू असतानाच एक दिवस यमगरवाडी नावाचा जो प्रकल्प आहे त्या संबंधात विचार करण्याची वेळ आली. आणि काय विचार करण्याची वेळ आली की पारध्यांचे प्रश्न उत्पन्न झाले आणि त्या एक प्रचंड मोठा प्रश्न उत्पन्न झाला म्हणून आमचे गिरीश प्रभुणे जे पुण्यामधले आहेत ते त्यावेळी आमच्या समरसता मंचाचे, मी समरसता मंचाचा महाराष्ट्राचा सुरुवातीला कार्याध्यक्ष होतो पण नंतर अध्यक्ष होतो आणि समरसता मंचाचे जो पूर्णवेळ कार्यकर्ता विजयराव कापरे म्हणून होते आणि त्यांना सहाय्यक गिरीश प्रभुणे होते. आणि तो सगळा विषय चालू असताना भटके विमुक्तांचा विषय आला की बाबा ह्याचं काय करावं. पारदे आहेत, डोंबारी आहेत, निर्णय प्रकारचे ओतारी आहेत, धनगर आहेत, सरोदे आहेत, जोशी आहेत, आराधे आहेत, गोपाळ आहेत, गोंधळे आहेत, काय करायचं आहे, कसे आहेत, मग याचा शोध घ्यायचा असा विषय सुरू झाला. आणि मग तिथे मी काय केलं होतं, मी जेलमधनं बाहेर आल्यानंतर मी साप्ताहिक विवेकमध्ये एक लेख लिहिला होता. सरोदे समाज जो भटक्या विमुक्तातला आता मला कळायला लागलं होतं तर सरोदे समाजावर मी एक लेख लिहिला होता. ऐका गाये बाई सरोदा सांगतो काही, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग होता. ते टायटल घेऊन मी सरोदे समाजावर एक लेख लिहिला होता. तो साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध झाला. तो झाल्यामुळे संघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे कळलं की भटके विमुक्त या विषयाचा माझा अभ्यास आहे, मी काहीतरी केलेला आहे. मग ते म्हणजे आता हा जो महाराष्ट्रात नवीन विषय आला आहे तर ते तुम्ही बघा, तुम्ही पहा, म्हणून मग तो विषय माझ्याकडे आला. आणि भटके विमुक्त समरसता मंचाचा एक भाग सुरुवातीला होता. मग भटके विमुक्ता वेगळा विषय केला, त्याचं संघटन मंत्री गिरीश प्रभुणेनं केलं आणि मग मी त्याचा अध्यक्ष झालो आणि भीमराव गस्तीना त्याचा आम्ही उपाध्यक्ष केलं. असं करत त्याचे रेंज वाढत गेली. त्या विषयातली मंडळी आम्ही शोधत गेलो. अत्यंत उत्तम प्रकारचं मान्यता असणाऱ्या मंडळींजवळ चर्चा केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना आणलं. असं करत हे भटके विमुक्तांचा प्रश्न सुरू झाला. नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये 2015 DNT कमिशन तयार केलं. DNT म्हणजे आपण जे VJNT म्हणतो ते DNT म्हणतात. आणि त्यांना माहीत होतं की महाराष्ट्रामध्ये मी असं काम करत होतो. महाराष्ट्रामधल्या समितीचं गुजरातच्या समाज कल्याण विभागाने इंग्रजी भाषांतर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सोडवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्याच्या अगोदरच नरेंद्रभाईंनी 2 लाख घरं गुजरातमध्ये भटके विमुक्तांसाठी बांधलेली होती. माझ्या कमिशनच्या कालखंडामध्ये त्यांना भेटी दिलेल्या आहेत, त्याचे फोटोसुद्धा कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहेत. तर त्यांनी ही समिती नेमल्यामुळे DNT कमिशन, मग त्या DNT कमिशनचा मला मूळ अनुभव होता, मी महाराष्ट्रात काम केलं होतं. तर मी ठरवलं की हा सगळ्या देशातला समाज कसा आहे तो आपण बघू. आणि म्हणून 36च्या 36 आता 37 आहेत, 36च्या 36 स्टेट्स आणि UTI या सगळ्यांचे 3 वर्षामध्ये मी प्रवास केला. आमच्या कमिशनने प्रवास केला. 36च्या 36 राज्यामध्ये जाऊन आलो आम्ही. आणि मग फर्स्ट हँड त्याचा रिपोर्ट हा आपल्या नरेंद्रभाईंकडे आम्ही सबमिट केला, सरकारकडे सबमिट केला. आणि माझ्या अगोदर जवळ 10-11 कमिशन झाली, त्यापैकी कुठलंही असं काही लागू झालं नव्हतं. काही ना काही गोष्टी घेतल्या होत्या, परंतु केवळ 7 महिन्यामध्ये नरेंद्रभाई मोदींनी हे कमिशन लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याला 20 कलम त्याच्यात लिहिलेले आहेत, शिफारशी लिहिलेल्या आहेत. त्यातल्या 12 शिफारशी विकास आणि कल्याणाच्या संबंधातल्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सवर होती. त्याच्या आधारावर त्यांनी विकास आणि कल्याण बोर्ड स्थापन केलं 19मध्ये. 18मध्ये मी त्यांना सबमिट केलं, 19मध्ये त्यांनी स्थापन केलं आणि त्या बोर्डचा चेअरमन म्हणून परत मला बोलावलं. तर पुन्हा मी दिल्लीमध्ये गेलो त्या बोर्डचा चेअरमन म्हणून. आणि एक त्याच्यातलं हॅबिच्युअल ऑफेंडर ॲक्ट आहे तो नलिफाय करावा अशी माझी मागणी होती. तर ते नलिफाय करण्याची प्रक्रिया गृह मंत्रालयाकडे त्यांनी पाठवून दिली. आणि 14वं त्यातलं एक कलम होतं, ते असं होतं की जवळजवळ 268 जाती जमाती याच्यातल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या आहेत त्या विभागातल्या, पण त्यांचं कुठेही नोंद नाही कुठल्या राज्यात, नोंदच नाही. तर त्याचं आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन करावं अशी माझी सूचना होती. तर ते कलम जे त्यांनी नीती आयोगाकडे पाठवून दिलं. नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. मी त्या समितीचा एक सदस्य आहे आणि जवळजवळ त्यांचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. 4-5 ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्या अजूनपर्यंत काही सुटलेल्या नाहीत. आणि त्या सोडवायच्या जर असतील
तर त्यात माझी एक ठाम मागणी आहे. आता 2 दिवसापूर्वीच राष्ट्रपती भवनामध्येच आमच्याशी एक इंटरॅक्शन झालं होतं. त्याच्यातही मला बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी म्हटलं होतं की यांचे जर प्रश्न सुटायचे असतील सर्वार्थाने तर एका परमनंट DNT कमिशनची आवश्यकता आहे. असा सगळा विषय जो सुरू झाला एका गोष्टीत करता करता त्याच्या बाकीच्या गोष्टी होत गेल्या आणि त्याच्यातनंही वेगवेगळे त्याचे आस्पेक्ट्स हे पुढे येत गेले आणि त्या कामाचा विस्तार झाला असं म्हणता येईल. दादा, तुमच्याशी बोलताना एक गोष्टीचं मला आश्चर्य, हा शब्द किती बरोबर आहे माहीत नाही, असं वाटतं की ज्या परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेतलं तर ती परिस्थितीतनं बाहेर येऊन एक संपन्न आयुष्य जगणं हे सर्वसाधारणपणे माणसाची एक भूमिका असते की आता जाऊ दे, ती गरिबीचे दिवस संपले, आता आपण. तुम्ही परत समाजाला समर्पित झालात आणि आता तुम्ही ज्या वेळेला आजूबाजूला या समाजाकडे बघता, आपण किती पुढे आलोय असं वाटतं. की आपण शिक्षण घेत असताना भूमिका काय राहिली की हा समाज आपला आहे आणि आपला आहे म्हटलं की सर्वार्थाने तो गुणदोषासहित आपला आहे. मग त्याला गुणवान करण्याची जर शक्यता असेल तर ते आपण करावं. दोष कमी करणं आपल्या हातात किती आहे मला माहीत नाही, पण शक्य असेल तर ते करावं, ही एक भूमिका. आणि दुसरी भूमिका अशी की महात्मा फुल्यांचं चरित्र वाचत असताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, सारा अनर्थ एका अविद्येने केला. विद्या नसल्यामुळे सगळे अनर्थ झालेले आहेत. हे मी अनेक ठिकाणी वापरायचो. एक मी भाषण करत असताना, हे मी म्हणत असताना माझ्या अंतर्मनात एक विषय सुरू झाला, अरे ही स्थिती आज पण खेड्यापाड्यात आहे, तू काय करतोस त्याला. आणि मी जागा झालो आणि मी आपल्या जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ हे स्थापन केलं. आणि त्याच्यामधून त्याचा हेतू काय की जिथे कुणीही जात नाही तेवढ्याच ठिकाणी जाऊन आपण काम करायचं, जिथे ऑलरेडी आहे तिथे नाही जायचं आणि काही युनिक राष्ट्रीय संदर्भ त्याला कसे जोडता येतील असं ते करायचं. म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी 4थीच्या पुढची शाळा नव्हती, भाई गिरकरनी माझ्या लक्षात आणून दिलं होतं. मला म्हणलं होतं याचं काहीतरी करा. मग मी गेलो तिथे, तर ते म्हणले नाही 35 वर्ष आम्ही ते प्रयत्न करतोय, काही होत नाही, काही होणार नाही. म्हणून आता जाहीरपणे सभेत एका मंत्र्याने सांगितलं, दादा तुम्ही याच्यात लक्ष घाला, तर मला काही प्रयत्न करू द्या. त्यांनी हो म्हणलं आणि मग मी ज्या दिवशी प्रयत्न करायचा त्या एक ट्रकभर बेंचीस, खुर्च्या, टेबलं, 1-2 शिक्षक असे तिथं पाठवून दिले आणि सुरुवात केली त्याची. आज ती शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम अशी नावाजलेली शाळा आहे. तिथे मी मुंबई युनिव्हर्सिटीचा सिनेट मेंबर असताना तिथे मुंबई युनिव्हर्सिटीचं सिनियर कॉलेज सुद्धा आणलेलं आहे. अच्छा. ती जी स्थिती आहे सामाजिक ती बघावी म्हणून मी राष्ट्रपतींना विनंती केली, राष्ट्रपती कोविंद यांना, तर राष्ट्रपती सुद्धा त्या गावी येऊन गेले. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यात त्यांनी उल्लेखही केला, माझ्या कामाचाही उल्लेख त्यांनी केला त्याच्या. आणि राष्ट्रपती म्हणून थांबल्यानंतर मी ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी ते मला म्हणले, माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी संधी मला तुम्ही दिलीत की बाबासाहेबांच्या गावी येण्याची, तर मला खूप आनंद आहे. आता हे तिथं कुणी जात नव्हता, होत नव्हतं, आपण तिथं गेलो. पहिला 8 आपल्या सैनिकांना नक्षलवाद्यांनी मारलं होतं गडचिरोलीला. तर त्यातला एक होता आसोनचा सुपुत्र काशीनाथ रसाळ. त्याचं प्रेत ज्यावेळी आलं त्यावेळी मी होतो ते रिसिव्ह करायला होतो मी. आणि तुम्ही आकांत पाहिला सगळा. स्मशानामध्ये जी स्थिती मी बघितली आणि स्मशानामध्ये मी त्याला एक शब्द वापरला की ह्याचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असं मी म्हटलं. आणि तिथे त्याच्या नावाने भटक्या विमुक्तांची एक आश्रमशाळा सुरू केली. त्या भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळेला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट आश्रमशाळा म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1 लाखाचा मिळालेला आहे. तिथेच गोपाळराव भागवत माझे जे शिक्षक सांगितले त्यांनी मला सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्हा जर सुधारायचा असेल तर इथला कुणबी समाज सुधारला पाहिजे, कारण शिकला पाहिजे. 60-65% तो आहे. म्हणून त्याच आसोंडला मी त्यांच्याच नावाने मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह हे कुणबी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे म्हणून तिथे कृषी शाळा सुरू केली. त्याच्यानंतर मुक्त विद्यापीठाची एक कृषी शाळा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने सुरू केली. महात्मा फुलेंच्या नावाने कृषी शाळा रेग्युलर. म्हणजे आता एक आपल्या देशासाठी समर्पित झालेला कार्यकर्ता तोही डोळ्यासमोर ठेवा. मग त्याचं एक मोठं स्मारक त्या गावात बांधलं. आम्ही संस्था केली, त्याचे अध्यक्ष होते रामभाऊ नाईक माझे राज्यपाल आणि कार्यवाह होतो मी. त्याचा पहिला डोनर होता प्रकाश दावडेकर, त्यांनी 10,000 रुपये पहिल्यांदा आम्हाला पाठवून दिले होते, ते त्या गावामध्ये केले. त्या गावामध्ये आम्ही एक पतपेढी आणली जनकल्याण. म्हणजे
ते एक गेला तर त्याचा आपण वाया जाऊ देणार नाही. सगळ्या गावाच्या विकासाला त्याची चालना कशी मिळेल ते आपण. आपलं कारगिलच्या युद्धामध्ये तुकाराम भुईटे गेले, वय वर्ष 23, हा तरुण. त्याच्या गावी मी गेलो. प्रेत आलं त्यावेळी मी नव्हतो इथे, दापोलीत नव्हतो, पण त्याच्यानंतर मी घरी भेटायला गेलो आणि तिथे जी मंडळी बसली होती त्यांना मी म्हटलं ह्यांचं बलिदान आपण वाया जाऊ देता कामा. आणि मग मी विचार करायला लागलो काय करता येईल. त्याच्या शेजारी एक गाव, तिथे एक हायस्कूल करायचं ठरलं आपल्या शिक्षण संस्थेला, आणि ते हुतात्मा तुकाराम बबन भुईटे माध्यमिक विद्यालय असं आपण हायस्कूल सुरू केलं तिथे. आता तिथं ज्युनियर कॉलेज सुद्धा तिथं आहे. मंडणगडमध्ये एकही कॉलेज नव्हतं. मग सरकारने एक स्कीम काढली होती. आपल्या जिल्ह्यामध्ये मंडणगड आणि लांजा 2 तालुके होते की ज्यात एकही कॉलेज नव्हतं. तर त्यांनी घोषणा केली होती की इथे 100% अनुदानात पहिल्या दिवसापासून कॉलेज मिळेल. मग त्याच्यामध्ये मंडणगडमध्ये मी कॉलेज काढलं. आता त्याला गोपीनाथ मुंडेंचं नाव आहे, त्यांच्या मृत्यूनंतर दिलं ते कॉलेज. तिथं काढलं. आज आपण मागं वळून पाहिलं तर जिथे कॉलेज नव्हतं म्हणून कोण रत्नागिरीला जात होतं, कोण महाडला जात होतं, कोण मुंबईला जात होतं, कोण शिकतच नव्हतं, त्या परिसरातनं 2000पेक्षा अधिक ग्रॅज्युएट आज तिथं निर्माण झाले. अनेक तिथले सामाजिक कार्यकर्ते, अनेक त्यातले सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये काम करणारे उद्योगपती अशा आज आपल्याला तिथं पाहायला मिळतात. राजकारणामध्ये त्या पंचायत समितीच्या अध्यक्षापासून त्या अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत अनेक विद्यार्थी आज तिथले आपले आज प्रत्यक्ष काम करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जी एखादी गोष्ट केली की जिथं कोणी नाही तिथं जायचं, तर ती भावना महात्मा फुल्यांच्या एका वाक्यामुळे जी माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि मग त्याला मूर्त रूप द्यायचं. आपण भाषणं करून समाज बदलत नसतो, आपल्या कृतीकडे बघून कदाचित तो बदलण्याची शक्यता आहे. म्हणून कृती हे त्याचं उत्तर आहे. बाबासाहेब, महात्मा फुले, डॉक्टर एडगेवार ही नावं भाषणासाठी वापरणारी नाहीत. हे अत्यंत कठीण आहे. आपल्या जीवनाला वळण देणारी, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारी ह्या भावनेने जर त्यांच्याकडे आपण बघितलं तर मला असं वाटतं की अनेक प्रश्न सोपे होतील आणि कोणत्याही संकटाला हात घालायला आपण मागं पुढं पाहू शकणार नाही. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये पारध्यांसाठी आपल्या वसतिगृहातून बाहेर पडलेल्या पारधी मंडळींनी पारध्यांसाठी वसतिगृह सुरू केलेत. तिथल्या एका विद्यार्थ्याने पारधाड नावाचा पारध्यांच्या वरचा एक सिनेमा काढला. त्या सिनेमाच्या सुरुवातीला मी गेलो होतो कार्यक्रमासाठी. मी आणि गिरीश प्रभू दोघे उपस्थित होतो. तिथनं जे गेले तिथे एक राजश्री काळे म्हणून एक विद्यार्थिनी होती. ती काय फार शिकली होती, मला वाटतं 10वी झाली असेल नसेल. तर ती पुण्यामध्ये आली. तर एका तिथल्या कॉलेजला तिला पिऊन म्हणून लावली होती. नंतर तिथे एकदा STची एक जागा निघाली तर ही STमध्ये बसत होती. मग हिला त्याने आग्रह केला. ती कार्पोरेटर झाली, 2 वेळा कार्पोरेटर झाली. म्हणजे तिथनं बाहेर पडलेली मुलं आहेत. एक मुलगा तिथे होता, ते एक आम्हाला D.Edचा STचा मुलगा आंबडव्यात पाहिजे होता. तर मी तिथं गेलो यमगरवाडीला आणि तिथे एका वस्तीवर गेलो आणि एक मुलगा तो 11वी शिकला होता आणि 12वी व्हायची राहिली होती त्याची. मग त्याला तिथं घेऊन आलो. त्याची इथं 12वी केली, त्याचं D.Ed केलं रत्नागिरीला आणि त्याला शिक्षक म्हणून तिथे लावला आमच्या आंबड्याला. असं जे काम आपल्यासमोर आहे त्याला कृतीरूप दिलं पाहिजे आणि ते लोकांना कळतं. भाषणं अशी खूप लोक करतात किंवा पुस्तकंही खूप लिहितात लोक. पुस्तकच राहतात शेवटी. पण त्याचा परिणाम एकाच्या जरी वाचनामुळे झाला, म्हणजे मी जसं महात्मा फुलेंचं एक वचन सांगितलं त्याच्यामुळे इतक्या शिक्षण संस्था उभ्या झाल्या. तर हे जे इकडं वळण्याची कारणं अशी आहेत. आणि मुळामध्येच माझा स्वभावच असा की समाजाचं दुःख हे आपलं दुःख आहे, समाजाचं सुख हे आपलं सुख आहे. आपण कुठे होतो? आपण उकिरड्यावर होतो. तिथे एक पायाला गळ लागला आणि म्हणून तळमळत असताना गोपाळराव भागवत शिक्षक माझ्या घरी धावत आले. ते मला घेऊन दापोलीत गेले. तो पायातला गळ काढला का संध्याकाळी आईने काय आणलं तर खायचं कशाबरोबर, तर 4 मासे नेऊन आपण जर तिथे काही घेऊन गेलो तर काहीतरी खाता येईल, अशी स्थिती असायची. त्या भागवत गुरुजींचं प्रेम नंतर वाढत गेलं. म्हणजे मला गळ लागला पण मी मात्र भागवत गुरुजींच्या गळाला लागलो आणि मग त्याच्यामुळे संघाशी माझा संबंध आला. काय काय परमेश्वराची आघात लिहिला असते मला माहीत नाही. पण कुठून कुठं उकिरड्यावर असणारा मुलगा जर कुठल्या तरी संस्कारामुळे असा पुढे जायला मिळाला तर तो दिल्लीपर्यंत जातो. एखाद्या कमिशनचा चेअरमन होतो. इतकंच नाही, त्या कमिशनच्या आधारावर बनलेल्या बोर्डचा चेअरमन होतो. पंतप्रधानांनी 125वी डॉक्टर आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने उच्चाधिकार समिती नेमली, त्याचे ते अध्यक्ष होते. त्याच्यावर मला त्यांनी घेतलं होतं. इतकंच नव्हे
तर समाज कल्याण विभागामध्ये दिव्यांग नावाचा एक सेल असतो. त्या दिव्यांगाचा चीफ कमिशनर ऑफ इंडिया याची एक त्याच्यामध्ये निवड करायची होती. त्या निवड समितीचा मला चेअरमन केला आणि मी चेअरमन म्हणून तिथला जो चेअरमन चीफ कमिशनर त्याची निवडणूक केली आणि 2 कमिशनरची एक निवड केली. हे करता आलं. कुठला मुलगा जो रस्त्यावर राहिलेला आहे, जो उकिरड्यावर वाढलेला आहे आणि वाटेल ते मोलमजुरी करून ज्याने जीवन काढलेलं आहे, पण त्याला संस्कार मिळाला तर संस्कार ही अशी गोष्ट आहे तर जग इकडचं तिकडं करू शकते असं मला वाटतं. इकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो आपण लक्षात ठेवला तर मला असं वाटतं हे शक्य आहे. खूप मोठा संदेश आज तुम्ही दिला आहे दादा. आणि हे सगळं ऐकत असताना म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांना तर हे झेपणारं पण नाही आहे आणि हे आमच्या विचारांमध्ये मावणारं पण नाही आहे खरं सांगायचं झालं तर. पण आपण ज्या पद्धतीने जगले आहात आणि इतकं समाजाचं होणं, समाजामध्ये विरघळून जाणं आणि समाजाच्या सुखदुःखांना आपलं मानणं आणि त्यातच आपलं सुख शोधणं, इतक्या या सगळ्या प्रक्रियेतनं आपण जाऊन तुम्ही रोल मॉडेल आहात, आयकॉन आहात. इतकी तुमची धावपळ चालू असते अखंड, पण असं असताना सुद्धा तुम्ही आमच्या श्रोत्यांशी इतक्या स्नेहाने प्रेमाने बोललात, विस्ताराने या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.